नमस्कार मित्रांनो, मी निलेश गोडहिंदे स्वागत करत आहे आपल्या एन जी सोल्युशन चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मसावी कसं काढायचं ते। तर मसावीचे मित्रांनो दोन पद्धत आहेत, एक आहे भागाकार पद्धत आणि दुसरी आहे अवयव पद्धत। आपण दोन्ही पद्धतीने काढून पाहूया। तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो काय करायचं, भागाकार पद्धतीने आपल्याला दोन संख्या दिलेल्या असतात। तर दोन संख्यांचे सर्वात छोटी संख्या तिच्याने भाग द्यायचा, कोणाला तर मोठ्या संख्येला, म्हणजे 150ला भाग द्यायचा कशाने, 120 ने। तर काय करायचं मित्रांनो, 120 एके 120, 150 मधून 120 गेले, राहिले 30। आता 30 ने 120 ला भाग द्यायचा, इथे 120 घ्यायचं, म्हणजे इथली संख्या इकडे घेत जायची। आता 30 ने 120 ला भाग दिले तर 30 30 दुने 60, 30 त्रिक 90, 30 चौक 120, 120 मधून 120 गेले 0। तर मित्रांनो, जोपर्यंत 0 येत नाही तोपर्यंत भाग देत राहायचं, आणि 0 आल्यानंतर कोणत्या संख्येने भाग दिल्यानंतर 0 आलं तो आपला असतो मसावी। तर इथे कोणत्या संख्येने भाग दिलाय, 30 ने, मग आपला इथे मसावी आलाय 30। तर मित्रांनो, आपण आता अवयव पद्धतीने पाहूया। तर अवयव पद्धतीमध्ये काय असतं मित्रांनो, तर 120 चे अवयव पाडायचे आपण। 120 चा अवयव म्हणजे 120 ला 2 ने भाग जातोय, हो, तर 2 ने भाग देऊया। 120 ला 60 ने जातो, 60 दुने 120, पुन्हा 60 ला 2 ने जातोय, हो जातोय, 2 ने द्यायचं, इथे 30 आले। 30 ला सुद्धा 2 ने जातोय, म्हणजे मित्रांनो इथे भाग देत घ्यायचं, 2 ने नाही गेला तर 3 ने द्यायचं, इथे 2 ने जातोय भाग, किती, 15 दुने 30। आता इथे 15 ला 2 ने नाही जात, 15 ला 3 ने जातोय, 5 त्रिक 15, 5 ला फक्त 5 नेच जातो, 5 एके 5, राहिला 1। तर मित्रांनो अशा प्रकारे लास्टला 1 येत नाही तोपर्यंत आपल्याला भाग द्यायचा आहे। आता मित्रांनो आपण 150 ला 50 चे अवयव पाडू। 150 चे 150 ला 2 ने भाग जातोय मित्रांनो, हो तर जातोय, 75 दुने 150, 75 ला कितीने भाग जातोय, 75 ला 2 ने भाग जात नाही, 75 ला 3 ने जातो, 25 त्रिक 75। आता 25 ला मित्रांनो कितीने भाग जातोय, 3 ने नाही जात, 4 ने सुद्धा नाही, 5 ने जातोय, 5 5 25। आता 5 ला 5 एके 5, इथे पण 1 आला, इथे 1 आला, म्हणजे आन्सर झालेलं आहे, आपलं अवयव पाडून झालेले आहेत। आता मित्रांनो काय करायचं, तर यामध्ये जे सेम असतील त्यांचा गुणाकार करायचा फक्त। दोन्हीमध्ये सेम काय काय आहे कॉमन, तर इथे 2 आहे, इथे पण 2 आहे, त्यानंतर इथे 3 आहे, इथे सुद्धा 3 आहे, आणि इथे एकदा 5 आहे, इथे एकदा 5 आहे, इथे 5 आहे, इथे 2 आहेत पण तिकडे नाही, त्यामुळे आपण ते एकदाच घ्यायचं, म्हणजे जे आलेत त्यांचा आपण गुणाकार करायचा। किती कॉमन आहे, 2 3 आणि 5, 2 गुणिले 3 गुणिले 5, आपला आन्सर आलेला आहे मित्रांनो 3 दुने 6, 6 पंचे 30, हा आपला मसावी आलेला आहे। मित्रांनो आपण भागाकार पद्धतीने सुद्धा काढलं, 30च आन्सर आलं, आणि अवयव पद्धतीने सुद्धा 30च आन्सर आलेला आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो आपण दोन पद्धती वापरतोय, आणि तिसरी पद्धत सुद्धा आहे मित्रांनो, ती ट्रिक्सच्या माध्यमातून, पण ती आपण एक्झाममध्ये नाही यूज करू शकत। तिसरी आहे की 150 मधून 120 घालवायचे, उरले 30, आपल्याला डायरेक्ट आन्सर भेटलेलं आहे मित्रांनो। पण हा 30 आन्सर इथे डायरेक्ट भेटला, काही एक्झाम्पलमध्ये भेटत नाही, तो का नाही भेटत आपण नंतर पाहणार आहोत। म्हणजे 30 का भेटला, तर 30 ने या दोन्ही संख्यांना भाग जायला पाहिजे, जो आन्सर येतो, जी
यांना मायनस करून जी संख्या येते त्यांनी या दोघांना भाग जायला पाहिजे. 30ने 150ला सुद्धा भाग जातोय आणि 30ने 120ला सुद्धा भाग जातोय. मित्रांनो, आपण पुढचा एक्झाम्पल पाहूया. ही ट्रिक्सची मी एक वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, ट्रिक्सच्या माध्यमातून कसं काढायचं ते. तर आता मित्रांनो, आपण भागाकार आणि अवयव पद्धतीनेच पाहूया. मित्रांनो, आपण दुसरा एक्झाम्पल घेऊ. तर दुसरा एक्झाम्पल आहे मित्रांनो 56 आणि 32. यांचा मसावी काढ. तर मित्रांनो, आता आपण सेकंड एक्झाम्पल पाहूया. तर सेकंड एक्झाम्पलमध्ये 32 आणि 56 यांचा मसावी काढायला सांगितलं आहे. तर 56 आणि 32मध्ये लहान संख्या कोणती आहे? 32. तर 32 आपण लिहिले. 32ने कोणत्या संख्येला भाग द्यायचा? तर 56ला, म्हणजे मोठ्या संख्येला भाग द्यायचा. तर भाग देऊया आपण. 32 एके 32. इथे राहिले किती? 6तून 2 गेले 4, 5तून 3 गेले 2. तर मित्रांनो, यापुढे आपण आता 24ने कोणत्या संख्येला भाग द्यायचा? तर 32 आहे ती इकडे घ्यायची 32ला. 24ने 32ला भाग देऊया. 24 एके 24. 32मधून 24 गेले, राहिले 6 आणि 2 8. मित्रांनो, आता 8ने कोणत्या संख्येला भाग द्यायचा? तर 24ला द्यायचा. 8 8 8 2 16 8 3 24. मित्रांनो, इथे आन्सर बाकी 0 आलेली आहे आणि बाकीच्या अगोदर आपण कोणत्या संख्येने भाग दिला? तर 8ने दिला, म्हणजे आपला मसावी आलेला आहे. मसावी बरोबर 8. तर अशा प्रकारे आपण भागाकार पद्धतीने काढू शकतो. तर मित्रांनो, आता अवयव पद्धतीने काढूया. तर अवयव पद्धतीने आपण 56चे अवयव पाडूया. 56चे अवयव पाडण्यासाठी काय करायचं? 2ने भाग जातोय 28 दुने 56. आता 28ला सुद्धा 2ने जातोय. 14 दुने 28. तर 14ला 2ने जातोय. 7 दुने 14 आणि 7ला फक्त त्याच संख्येने जातोय. 7 एके 7. तर अशा प्रकारे जोपर्यंत 1 येत नाही तोपर्यंत अवयव पाडत राहायचे. आता इथे अवयव झालेले आहे 56चे. आता 32चे पाडूया. 32चे अवयव. 16 दुने 32. 16चा अवयव 8 दुने 16. 8चा अवयव 4 दुने 8. मित्रांनो, अवयव पाडायची सोपी पद्धत आहे, म्हणजे 2ने भाग देऊन बघायचं. 2ने भाग नाही गेलं तर 3ने किंवा 4 5 म्हणजे पुढच्या संख्येने भाग द्यायचं. आता इथे 4ला सुद्धा 2ने जातोय. 2 दुने 4. 2ला सुद्धा 2ने. 2 एके 2. मित्रांनो, लास्टला 1 आलं म्हणजे इथे अवयव पाडून झालेले आहेत. आता मित्रांनो, काय करायचं? सेम अवयव कोणते आहेत? तर इथे 2 आहे, 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 इथे 2 आहे. बाकी नाही सेम. म्हणजे किती? 3 वेळेस 2. 2 गुणिले 2 गुणिले 2. 2 दुने 4, 4 दुने 8. दोन्ही ठिकाणी आपला आन्सर 8 8 आलेला आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण मसावी, भागाकार आणि अवयव पद्धतीने काढू शकतो. तर अजून एक मित्रांनो एक्झाम्पल घेऊया. मित्रांनो, पद्धत कोणती पण असो, आपण कोणत्या पण पद्धतीने याचा आन्सर काढू शकतो. तुम्हाला जी योग्य वाटेल, सोपी वाटेल त्या पद्धतीने आन्सर काढायचं. पण एक्झामला जर विचारलं असेल भागाकार पद्धतीने काढा किंवा अवयव पद्धतीने काढा, तर तसं आपण ते आन्सर घ्यायचं. तर मित्रांनो, आता बघूया 25 आणि 40 यांचा मसावी काढायचा आहे. तर मित्रांनो, काय करायचं? इथे 2 संख्या, छोटी आणि मोठी. छोटी संख्येने मोठ्या संख्येला भाग द्यायचं.
25ने भाग दिला आपण 40ला, तर इथे काय होईल? 25 एके 25, 40मधून 25 गेले, राहिले 15. 15ने भाग द्यायचा आपण 25ला. पुन्हा 15 एके 15. आता काय? 25मधून 15 गेले, राहिले 10. 10ने भाग द्यायचं पुन्हा 15ला. 10 एके 10, राहिले 5. 5ने भाग द्यायचा कोणाला? 10ला. 5 दुने 10. इथे बाकी आली 0, म्हणजे आपलं आन्सर भेटलेलं आहे आपल्याला. आपला आन्सर आहे कशाने भाग दिल्यानंतर 0 बाकी आली, तर 5ने भाग दिल्यानंतर, म्हणजे आपला मसावी आहे. मसावी बरोबर 5. तर मित्रांनो, हे झालं भागाकार पद्धतीने. आता आपण पाहूया अवयव पद्धतीने. आता 25चे अवयव पाडायचे आहेत आपल्याला. 25चे अवयव. 25ला 2ने भाग नाही, 3ने सुद्धा नाही, 5नेच भाग जातोय. 5 5 25. आता 5ला फक्त त्याच संख्येने भाग जातोय. 5 एके 5. 1 आलं म्हणजे आपले 25चे अवयव झालेले आहेत. आता आपण पाडूया 40चे अवयव. 40चे अवयव काय मित्रांनो? 40ला 2ने भाग जातोय. 20 दुने 40. 20ला सुद्धा 2ने जातोय. 10 दुने 20. 10ला मित्रांनो 5ने जातोय, 2ने जातोय. 5 दुने 10. आता 5ला फक्त त्याच संख्येने जातोय. 5 एके 5. इथे 1 भेटलेलं आहे, म्हणजे आपले 20चे सुद्धा अवयव आपण पाडलेले आहेत. आता इथे सेम कोणतं आहे मित्रांनो? हा 5 आणि इथे 5. बाकी कुठेच दोन्हीकडे कॉमन नाही, म्हणजे आपला आन्सर भेटलेला आहे मसावी 5. तर मित्रांनो, इथे सुद्धा आपण भागाकार पद्धतीने 5 काढलेला आहे आणि अवयव पद्धतीने सुद्धा 5 आलेलं आहे. तर मित्रांनो, आता मी काही एक्झाम्पल देतो, ते तुम्ही घरी ट्राय करा आणि आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये त्याचा आन्सर नक्की कळवा. तर मित्रांनो, फर्स्ट एक्झाम्पल आहे 24 आणि 36 यांचा मसावी काढा. सेकंड एक्झाम्पल 8 आणि 12चा काढा. 8 आणि 12 दोन्ही मित्रांनो सोपी उदाहरणं आहेत. तर याचा आन्सर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि मित्रांनो, आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.